शेट्टी कशामुळे पडले? राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलं आहे. पण राजू शेट्टी यांनी जी टी व्हीला माहिती दिली की शेतकऱ्यांनी मला फसवलं आणि परत 2 दिवसांनी ट्रीटमेंट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीनं फसवलं, तर हे चुकीचं आहे. राजू शेट्टींनी शेतकरी लोकांना फसवलेलं आहे, म्हणून त्याला शेतकरी लोकांनी त्यांना घरात बसवलेलं आहे. त्यांच्या दुटप्पी धोरणामुळे राजू शेट्टी आतबट्ट्यात आले. आंदोलनाच्या बाबतीत असेल, गेली 4-5 वर्ष झालं राजू शेट्टी शेवटच्या वर्षी फक्त आंदोलन करतात आणि 4 वर्ष बसतात. त्यांच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी त्यांना घरात बसवलेलं आहे. या ठिकाणी मीडियामध्ये राजू शेट्टी येतात आणि शेतकऱ्यांनी मला मतं दिली नाही म्हणतात. शेतकऱ्यांनी मतं दिली नाहीत तर हे मतं 1,00,000-2 लाख मतं आली कुठली? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, RPI, रामदास आठवले गट असेल, वंचित आघाडी असेल, सर्व उमेदवार उभे होते. रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे उभे होते. म्हणजे 20 ते 30 उमेदवार उभा होते आणि राजू शेट्टींना हुडकून शेतकऱ्यांनी मतं दिली. म्हणजे राजू शेट्टीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे. शेतकऱ्याची राजू शेट्टीने माफी मागावी. शेतकऱ्याच्या बाबतीत राजू शेट्टी असं बोलू नये. मी या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टींच्या या वाक्याचा मी निषेध करतो. आणि राजू शेट्टींना निवडून यायचं असेल तर त्यांनी जमिनीवर यावं आणि शेतकऱ्याची नाळ कायम ठेवावी, मग जनता त्यांना गुलाल लावेल.